ते तर वर्षात आपण मराठवाड्यातले सगळे मराठी आरक्षणात घातल्याशिवाय सोडत नाही. त्याची काळजी तुम्ही करू नका. आरक्षणाची बाजू माया का फक्त कोणावर भाषा बुजायचा नाही. मध्येच आपल्यात लई त्या गोतल्या आयावर ठेवून मध्येच उठ देते हे असे ना. तुम्हाला काही वाईट वाटत असेल मावशो, मी एखाद्या बार शिवाय देतो घोडे निघलं त्याच्यामुळे तुम्हाला वाईट वाटत असेल. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, उद्यापासून घोडे लावायचे बंद. मला का पिसळा पुत्र चावलं नाही. माझ्यावर क्षत्रिय मराठ्यांचे संस्कार आहे. मी का देतो त्याचं कारण सांगतो, फक्त मला एक उत्तर द्या. उद्यापासून आपले घोडे लावायचे बंद. जर तुम्ही घरात बसला, दारात तुमचं पोरग बसलंय आणि दारात येऊन घरात बसलेल्या आई बापाला कोणीतरी अपमानास्पद बोलतंय, शिवाय देतंय, दारात बसलेलं तुमचं पोरग गप बसन का? ते गप बसतं ते आपल्या पोटच नाही. त्या भूमिकेत मी आहे. माझ्या 6 कोटी समाजाला मी मायबाप मानलाय आणि माझ्या समाजात जर कोणी अपमान केला, त्याला आरक्षण नाही दिलं, तर म्हणून मी माझ्या समाजाच्या लेकरासाठी नकासाकच घोडे लावतो आणि त्याशिवाय ठेकायला मी येतो. त्याला माझा नाईलाज आहे. मी समाजासाठी त्यांना इमानदारीनं मागितलं, कायदेशीर सांगितलंय, शांततेत समजून सांगितलं, पण याला कळतच नाही आमच्या गरीबाच्या लेकरांच्या वेदना किती आहेत. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाने घरी गेल्यावर आपण आपल्या लेकराला, पोराला, पोरीला विचार, 1% हुकल्यावर आरक्षणाची काय किंमत, मग ते लेकर तुम्हाला सांगते आरक्षणाची काय किंमत. आणि आईबापांना बघितलेले स्वप्न, माझी पोरगी, माझा पोरगा अधिकारी भाऊ, जर 1% हुकला ना तर सगळे घसाघसा घरात रडते. आपले लेकर तिथं शिकायला तिकडे रडायला चालू करते. काय समजूत काढायची त्या बापानं नाही ना त्या लेकी बाळाची. इतकं शिकलं, इतका पैसा लावला, 10-5 हजार जर कमी पडले ना, माझ्या गरीब मराठ्याला 50 जणांचे उमरे झिजावं लागते, पण पोराला पोरीला पैसे कमी पडू देत नाही. मग आमच्या लेकरांनी काय पाप केलं? इतके पोरं पोरी शिकवायचे, त्यांना नोकऱ्या लागत नाही, शिक्षणच मिळत नाही. आमचं असून सुद्धा आम्हाला का आरक्षण नाही हे म्हणणं आहे आमचं. तुम्ही आरक्षणाला जातीवाद नका समजा, गोळगोळ बंद कर नाही ते भय वाढते. सर इथं आमचे लेकर आरक्षणासाठी तडफडायला लागले, तुम्ही याला जातीवाद समजायला लागला. जातीवाद कशाला म्हणायचं? या जातीनं त्या जातीच्या विरोधात कापाकापी केली आणि रक्तपात झाला, त्याला जातीवाद म्हणायचं? आरक्षण मागण्याला जातीवाद म्हणतात का? समजा आमची जमीन आहे, आमचा 7-12 इथला मिरवटचा 5 एकर या गावात एखाद्या माणसाच्या नावावर आहे आणि त्याची जमीन असून 7-12 असून सुद्धा त्याला जमीन देत नाही आणि आम्ही ती मागितली, आमचा 7-12 आहे, आमची जमीन आम्हाला दे. जमीन मागितली म्हणून तुम्ही जातीवाद म्हणायला लागले. आमचा रेकॉर्ड असेल तर आम्हाला एक सुद्धा प्रमाणपत्र देऊ नका. 200-150 वर्षापूर्वीच्या नोंदी झाकून भरलेल्या सापडल्या. त्यात जर 100-150 वर्षापूर्वी असणाऱ्या नोंदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून 75 वर्षाच्या काळात जर बाहेर काढल्या असत्या, तर आतापर्यंत 2-2 पोरं आपल्या घरात राहिले असते नोकऱ्याला. एकाच्या घरात नोकरी लागणाऱ्याच्या चेहऱ्यावरचं तेच बघा आणि कष्ट करणाऱ्याचं बघा. आपण कितीही कष्ट करा, आपण सुखी नाही राहू शकत. आणि ते आरक्षण असून सुद्धा देत नाही, आणि ते मी मागतोय तर मला म्हणजे ते जातीवादी आहेत. आई होऊन दे, काय व्हायचे. आता माझं नाईलाज आहे ना, माझ्या समाजासाठी तुला जर जातीवाद वाटतोय तर वाटू. तुम्हाला आरक्षण मिळालं, आम्ही कधी विरोध केला का? तुम्ही घेतलं बी, नोकऱ्या लागले बी, आम्ही मागायला लागलो तर तुम्ही तिकडून सुरू केलं, हे जातीवादी आहे. म्हणजे आमच्या समाजाच्या लेकराला काही घ्यायचं म्हणलं की आम्ही जातीवादी. आम्हाला एक महामंडळ दिलं, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचं, ते बी बंद पाडण्याच्या तयारीत आहे पुरं. त्याचा LY होत नाहीये आणि ज्यांनी त्याच्याकडून कर्ज घेतलंय ते हप्ते सुद्धा येत नाही, परतावीच यायला तयार नाहीये. मला कॅबिनेट मध्ये नरेंद्र पाटील साहेबांनी सांगितलं, पाटील मला म्हणे ते महामंडळच बंद पाडण्याचं षडयंत्र सुरू केलं. आमच्या गरीबाचे मराठ्यांचे लेकर जर आता व्यावसायिक बनायला लागले, तुम्ही ते पण महामंडळ बंद करायला लागला. सारथीमधून जवळपास 60,000 पोरांची शिष्यवृत्ती थांबवली. हाय का माहित मराठ्यांना? हे सारथी ओपन तुम्हीच केली, सारथीचे हप्ते तुमच्यामुळेच थांबले. पोरं PhD करायला गेले, परदेशात 75 पोरं जातात आपले, पोरं किंवा पोरी.
काही पोरी आता परदेशात गेल्या, त्यांना जरा मोकळा पणांकन करा, मोकळा फिरायला. साथी यारला आता ना काम त्यांना केलं तर एक दिसते आहे का नाही, जाऊन दे गडी तर एक दिसते, त्या सोडून एखादा असतो बिचार. माझा सगळा माणसं थोडं काय करतो मग आता हात लाट नागारा आणू. सारथीचा असा प्रॉब्लेम झाला, समजून घ्या 75 पोर होते, ह्यावेळेस 44 दिले. परदेशात पोरी जाऊन म्हटल्यात त्यांनी कसं जगायचं. बापाची ताकद नाहीये 3-3 लाख रुपये पुरवायचे. तुम्ही सारथीनं पाठवले नसते ते लेकर गेले नसते. पोरग पोरगी परदेशात, बाप इथं गावात आता ही परिस्थिती करून ठेवली. भाषणात काय म्हणायचं सरकारनं किंवा देवेंद्र फडणवीसांनी, मराठ्यांना आम्ही सारथी दिली, मराठ्यांना आम्ही महामंडळ दिलं, आणि त्याला निधीच नाही. कशात दिलं? यांची इतकी पोट तिथे घेण्याला मराठ्यांचा इतका द्वेष आहे ना, मराठ्यांच्या लोकांना काय दिलं यांनी ते बंद पाडायचं. आणि यांना जितक्या वेळेस दिलं तितक्या वेळेस मराठ्यांनी कधीच विरोध केला नाही. आता प्रमाणपत्र काढायला सुरुवात आहे. मला आता येता गाडीत सांगितलं परळीतले तुमचे तालुक्यातले प्रमाणपत्र देत नाही. त्या तहसीलदारकडे त्यांच्याकडे आता इथून गेल्यावर बघतोय कसं काय प्रमाणपत्र देत नाही, नोंद इश्यू देत नाही. त्याला काय याच्यासाठी आणलं इथं. मला जर तुम्ही तिकडं काही सांगितलं तरच मला माहित होईल ना. परळी तालुक्यात प्रमाणपत्र जाऊन बुजून दिले जात नाही किंवा नोंदी शोधल्या जात नाही. आमच्या भविष्याच्या एकाही अधिकाऱ्याने यायचं नाही, चौकशीचे फेऱ्या जर घेतला ना आयुष्य बरबाद करून टाकेल. माया नाते लागला ना मी सोडित नाही. तुम्ही ह्याच्याच जातीवाद नाही करायचं. तुम्ही तिकडे निवडून या, तिकडे पळा, त्याच्याशी देणं घेणं नाही. माझं आयुष्य मी माझ्या समाजाच्या लेकी बाळीसाठी, लेकरा बाळासाठी खर्च केले. आणि परळी तालुक्यातल्या जर तुम्ही नोंदी शोधित नाही, नोंदी शोधल्यात त्याचे जर प्रमाणपत्र देणार नसलेत ना, इथल्या तहसीलदार येतेपासून सगळे फेऱ्यात गेली. मी आता गाडीत बसलो की बावनकुळे साहेबांना त्यांना बोलणार आहे की परळी तालुक्यात जर अशी परिस्थिती निर्माण असली ते अधिकारीच मला चौकशीच्या फेरीत पाहिजे. कारण त्यांनी तालुक्यातल्या रेकॉर्ड शोधला का नाही याचं उत्तर मी आता इथून गेल्या बरोबर बावनकुळे साहेबांकडून देणार. 19 तारखेला हे विषय मी कॅबिनेटला घ्यायला लावणार आहे. आता उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब आहेत, त्यांनाही सांगणार आहे परळी तालुका आहे का महाराष्ट्राच्या बाहेर अफगाणिस्तान मध्ये का. इथल्या अधिकाऱ्यांनी परळी तालुक्याचा रेकॉर्ड शोधलाच कसं काय निमाडीचं उत्तर पाहिजे. इथल्या लेकराबाळाने मोठं व्हायचं नाही का, इथल्या लेकीबाळीने अधिकारी व्हायचं नाही का, आम्ही उच्च शिक्षण घ्यायचं नाही का. आमच्या बापदादाने हमेशा नुसते कष्टच करायचे, आमचा रेकॉर्ड असून सुद्धा. मला ते गाडीत सांगितलं म्हणून बरं झालं, मला सांगितलं नसतं तर मला काय माहित होणार आहे. ज्या ज्या तालुक्यातले लोक सांगतात त्यांच्या कामं सुविधा लावायचा प्रयत्न करतो. तुम्हाला या सांगून जातो, तुमच्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगून जातो. तुमच्या छोट्या मोठ्या अडचणी असल्या तुम्ही सांगत चला, माझ्याकडून होतील नाही होतील, नाही झाल्या तरी चालतील, पण तुम्हाला असणारं दुःख सांगत जा. मी ते सोडवण्याचा प्रयत्न तरी करीन. दबून मरायचं नाही अन्यायाखाली अजिबात. किंवा क्षत्रिय मराठा असू शकत नाही, दबून मरायची अजिबात गरज नाही. कुणी अन्याय केला त्यांचे लोक लय येतो आणि यांच्या लयच कमी येतो, कोणाचे टाप नाही. इथं मी जिवंत आहे ना तर तुम्हाला लोड येऊ देत नाही, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. कुणाला पाय लावायचा नाही, कोणाच्या वाटाय जायचं नाही, अन्याय सुद्धा सहन करायचा नाही. त्याच्यासाठी जन्म नाही घेतला आपण. कुणी यावं आणि आपल्याला अन्याय करून जावं. तुम्हाला काही संकट आले सांगत चला, माझ्याकडून नाही सुटलं तरी चालेल. माझं दुःख तुम्हाला माहित झालं पाहिजे, तुमचंही दुःख मला माहित झालं पाहिजे. नका सुटू देऊ आपल्याकडून, पण आपल्याला एकमेकाचं माहित झालंच पाहिजे. आपल्याला हे काम करावं लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्या पिढ्या सुधारणार नाही. आपल्या डोळ्यात आपल्या लेकराबाळाच वाटलं होईल. आजकालची दुनिया बदलली. आता पूर्वीसारखं राहिलं नाही भाऊ. कोणी कोणाला तांब्याभर पाणी सुद्धा देत नाही. आता लेकरा बाळाचा विचार करा. मी इथं सांगायला आलो म्हणजे का राजकीय भाषण ठोकायला नाही आलो. आपल्यात एक जुनी म्हण आहे, आपलेच लेकरा बाळ म्हातारपणाला आधाराची काठी असते. तुमचं जर एखादं दुखायला लागलं ना आणि तुम्ही दवाखान्यात पुढे जर गेलात ना
तुमचं पोरगा किंवा पोरगी पळत येऊन तुमच्या तोंडावरून पाठवून हात फिरेन, कोणचा नेता हरामखोर येऊन तुमच्या पाठवून हात नाही फिरेणार. तुमची लेखबाळ येणार आहे, तुमच्या डोळ्याचं पाणी पुसणार आहे, तुमचं पोरग तुमच्या डोळ्याचं पाणी पुसणार आहे. ज्या नेत्यासाठी तुम्ही पाळतायत ना, ते दवाखान्यात पैसे तर देणार नाही, पण बघायला सुद्धा येणार नाही तुम्हाला तुमचे किती दुखत आहे. त्यामुळे शहाण्याच्या भूमिकात राज्यातले मराठी सगळे या. आपलेच लेकर बाळ लेकी बाळे मोठे करायसाठी ताकदी लावा आणि पोरांनी कामाला जात जा. आपले पोरं थोडं शिकलं ना, शेताकडे फिरकत सुद्धा नाही. अरे आपण क्षेत्रीय मराठ्याचा खानदानी धंदा आहे शेती. शेतीत जाऊन बापा बरोबर काम करायला कशाला लाज वाटते तुम्हाला? 10-12 शिकत 20-25 रुपयाचे काळाच्याच मान कुंकुम काढून डोंगरचे ती फाटलेली ती बेल्ट लावित आहे आणि नुसतं गावात हिंडत आहे कामाचे. यांना फाटकायचं मावशी उद्यापासून. आपल्या पोराला सवय लागल्या पाहिजे. आपला बाप शेतात काम करतो ना, त्याचा कस शेतात जाऊन बापाच्या हाताखाली काम करायचं. आजी बाप लाजायच नाही. आपल्याला काय म्हणतात लोक माहिती का, आपण काम करू नये म्हणून, किंवा आपण आई बापाला मदत करू नये, शेतात काम करू नये म्हणून आपल्याला बोलता बोलता बोलून जाते. सगळ्यात जास्त पोरं महाराष्ट्रात पारावर बसत असते तर मराठीचे. सगळ्यात जास्त पोरं मराठ्याच्या पारावर बसते, मंदिराच्या कोपऱ्यात चौकात. आणि पुढे कामाला चालला की ते दुसरी आवलादी येते, ते म्हणतो हो तू कामाला पाटील, कामाला पाटील म्हणलं की 150 कप चहा सांगितला. कंड याला 12 माकडाचा किडा याला लय मोठा. पाटील म्हणलं की 150 कप चहा सांगितला. कामा धामाच नुसते फुकटच्या मोठ्यापणात जगायला लागलो आपण. खोट्या प्रतिष्ठेत जगायचे दिवस माय बापावर राहिले नाहीत आता. कोणी आपल्याला काही म्हणला म्हणून आपण कामाला जाणार. तू लय शिकला कामाला जातो काय आता, मग कामाला नको जाऊ तर काय नांदा नको ना. आणि ज्याला वाटतं ना कामाला जाऊ नये तुम्ही, लय शिकला, त्याला म्हणा रोज 500 रुपये रोज दे जाय, तुला जवळच बसून राहतो. बरोबर आपण व्हायलो, सांगणार नाही व्हायला लागला, कष्ट करायला लागला बाप आपली माय. आपल्याला चांगले दिवस येवात म्हणून, आणि आपण मोटरसायकलला किक मारायची, 5-50 रुपयाचं कोणाकडून पेट्रोल टाकायचं का, निघाला शहराकडे. तुमचं शहरात काय काम आहे? कशामुळे जाता तुम्ही? विनाकारण कशामुळे हिंडता? तुम्हाला नाही काम करायचं ना, शेतात जाऊन लिंबा झाडाखाली झोपत जावे बापापाशी. पण इकडे भंगार लोक सगळे हिंडलं की ते भंगाऱ्या संघ 10 रुपयाचा नाद लागतो. मग आपण पुन्हा व्यसनाच्या आहारी जा. रिकामं डोकं ठेवू नका. बाप जर आपला दूध एका जात असला शहरात, त्याच्या हातातल्या कॅन्डी तुम्ही घ्या, त्यांना सांगा तुम्ही गरीबाचा फक्त दूध काढी, जर मी इकून येतो किंवा बाजार बसतो मथर येऊस तर मथर तिकडच मोटरसायकल भरभरून पडत. आपल्या पोरांनी डोके ठेप्यावर आणा. आपल्या समाजाने आता 2 वर्षात मी बघतोय मराठ्याच्या विरोधात भांडणं करायची कमी केली. मराठी एक नाकावर केस सुद्धा करेन. आपल्या अधिकाऱ्यांपासून सगळा वर्ग, राजकारण्यापासून व्यावसायिकापर्यंत, उद्योगपतीपासून सगळे एकमेकाला आता मदत करायला लागले. आपण सुद्धा बदललं पाहिजे ना. आता मला सुद्धा, मी आरक्षणाचं एवढं काम करतो, मला घोडे लावून देतो, मीडियावर बघत असता. पण मी आपल्या विरोधात आपली शक्ती वापरत नाही. आपला आहे ना देव दे, एक ना एक दिवस त्यालाच पश्चाताप येईल आणि तो गप्प बस. आणि मला बोलल्यावर मराठीची गोष्ट दमळ खात नाही. काय लिहिते पुढं बसलेले असते, अशी कमेंट टाकी 15 दिवस म्हणून भागत टाकणे, इतकी घाणशी देते. ते जे माझ्या विरोधात बोललं ना ते वेगळंच दिसतं. त्याच्यानंतर 15 दिवसांनी त्याचा कलर, आधी जर गोरा असला तर काळा खाप पडायला दिसतो. आणि ते वाचवू वाटत नाही, कारण ते खोडले तर बसल्या लिंबा झाडाखाली बसतो, पुढं येड्या बाबळीत बसतं, इतकं घाण देतं. ते वाचलं का 15 दिवस जेवतच नाही. मला वाटतं आपण आपल्या विरोधात ताकद व्हायला घालायचं. आपल्याला खूप मोठा संघर्ष करायचा. आणखी आरक्षण झालं म्हणजे सगळे विषय संपले असं नाही. आरक्षणातून आपले पोरं उच्च शिक्षण घेतील, नोकऱ्याला लागतील. आपल्याला आता व्यवसायाकडे सुद्धा वळणं गरजेचं आहे. आपल्या पोरांनी व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे. सगळ्यांनी व्यवसायात उतरायचं, रात्रंदिवस कष्ट करायचं, पण 500 रुपये कोणा घरी कमवून न्यायचे कष्टाचे. आई बापाला आधार होणार. तुम्ही किती शिकलेला असू द्या, नोकरीला लागायची वाट बघताय तुम्ही. ती लागन तवा लागन तवर मधल्या काळात काम करत जायचं. आपल्यावरती सरकार इतकं कोपलंय. आता शिक्षक भरती होणार आहे. आता
त्या शिक्षक भरतीत 15,000 शिक्षक आपल्या बाहेर काढायला लागले. एसीबीसीचा ऑप्शनच दिला नाही, मग आरक्षण कशाला दिलं? मायबाप माझे सगळे अडाणी मराठी आणि शिकलेले मराठी सगळेजण समजून घ्या, समाजावरती किती खोटी प्रतिष्ठा लादली जाते, समाजाला किती आपल्या येड्यात काढलं जातंय. 6 ते 7 कोटी मराठ्यांना जर येड्यात खेळत असली, आपली सुद्धा शक्ती पाहिजे त्यांच्यावर दबाव आणि दरकाला ठेवण्याची. आता मी दादा भुसे साहेबांना पाठीमागच्या आठवड्यात फोन करून सांगितलं आणि उपसमितीकडे ते विषय येतो म्हणून विखे पाटील साहेबांना सांगितलंय, एसीबीसीच्या मार्फत होणारी 15,000ची माझी जी भरती आहे शिक्षकाची, एक जर त्याच्यातला बाहेर निघला की तुम्हाला मी रस्त्याने फिरून देणार नाही, कोट्याने झाली. आता सांगितलंय त्यांनी, आम्ही एसीबीसीचा ऑप्शन ओपन करून देतो. समाजाचं काम करताना बारीक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवायला लागतंय, नाविलाज. आता एमपीएससीचं आंदोलन सुरू होतं. मी जर जातीवादी असतो तर गेलो असतो तिथं, सगळ्या जातीचे पोट्टे होते तिथं, त्यांना बसूनच देत नव्हते. ते ह्या गल्लीतून पळले का पोलीस त्या गल्लीतून पळायचे. आणि त्या पोरायचे फोन सुरू झाले आम्हाला, ते म्हणले रस्तेच आम्हाला उठलून टाकेले 11 जणांना, आणि 11 जणांना नुसतं उभा केलं म्हणले, काहीच केलं नाही, फक्त उभा केलं. आता त्या मुंग्या लागल्या नुसतं टांगड्या आलीत असेल ती, मग उभा केलं म्हणलं. त्यांचे इतके हाल केले ना, नुसते पोलिस गल्लीनं मागं पळत होते. त्या पोराने सांगितलं फक्त पाटील एक दिवस या, एक दिवस आल्यामुळं तुमच्यामुळं जर आमचं कल्याण झालं तर चांगलं आहे. म्हणलं ठीक आहे, आता घरी जाऊन झोपूस तर मी गेलो नाशिकला, मला जाऊ तिथं. म्हणून आम्ही नाशिकहून शिर्डीहून गाड्या वळलेल्या अशाच पुण्याला गेलो. म्हणलं आता कोणते कोणते पोलीस येतात काय काय करतात मी बघ, पण तुम्हाला न्याय दिवस तर मी काय गप बसत नाही. बघा त्या पोरांच्या नशिबानं तरी किमान सरकार एक शब्दही बोलत नव्हतं, त्या पोरांचे फोन सुद्धा उचलत नव्हतं. पोलीस इतक्या रडत होत्या. एका पोरीचा फोन आला, ती म्हणजे मी फाशीच घेणार. त्यांची चूक नाहीये ती. आई बापाने किती कष्ट करून 10 वर्ष त्यांना शिकले, आणि नेमका अधिकारी PSI व्हायचा टाइम आला. त्यांना जर तुम्ही लिंकच ओपन करून देणार नसले तर त्या लेकराला आई बापाने शिकून उपयोग काय झाला? मी त्या पोरांना पहिलं सांगितलं, मरू नका यार, कुणी मोठी पदवी मिळायची तर लहान मिळत पण कुणी मरायचं नाही. मग आता सरकारने स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी फोन करून सांगितलं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ साहेबांकडे आणि उदय सामंत साहेबांकडे की आम्ही या पोरांना वारंवार सोडत नाहीत, त्यांना 2 वर्षाची 1 वर्षाची काय जे असते मला त्यात जास्त माहित नाही, ती मुदत वाढून देतो. सगळे पोरं खुश झाले. मी तिथं जात बघितली, आम्ही जातीवादी नाही येत, तुम्ही आम्हाला डाग लावता त्याला आमचा नागिलाज. आज त्या सगळ्या लेकराचं कल्याण होईल, सगळे PSI होती. असे कित्येक तरी प्रश्न त्यांनी, आपण एकजूट जर नसलोत ना तर ते डाव साधतात आणि आपल्या लेकराचं वाटोळं करते. मी होऊ देत नाही. त्यांना चांगलं माहीत झालेले की ज्या ज्या गावात जाईल, ज्या ज्या तालुक्यात जाईल, ज्या जिल्ह्यात जाईल, त्या दिवशी मराठी आणि आमच्या माया मावल्या कामाला जात नाही, अख्खे जमत येत. त्यामुळे त्यांना तुमची भीती वाटते, माही नाही, आपली तेवढीच भीती एक फक्त, बाकी नाही. त्याला तेवढंच भी वाटतं फक्त, बाकी जास्त भी वाटत नाही. कारण मी सांगतो एकदा घोडीनी फोनवर आणि दुसऱ्या बारीला लावतो घोडे, 2च काम असतात आपल्याला. त्यामुळे ते तेवढ्यालाच फक्त भीते. तुमच्या ताकदीमुळे मी समाजाचं कल्याण करू शकतो. माझी एक अपेक्षा आहे तुमच्याकडे, असेच एकजूट राहा. 6 कोटी समाज आपण 100% त्यांचं कल्याण केल्याशिवाय गप्प बसत. राजकारणी आपल्याला कधीच मोठं करणार नाही. करायचं असतं तर 75 वर्ष लागलेच नसते. तेच शब्द आहेत, तुमचा आम्ही विकास करू. आता 72चे पूल आहेत होते लाईटचे, दुष्काळातले आणखी बदली देत नाही. काय विकास करतोय कोणाला मी? तेच खड्डे आहेत. आपल्याला आपले घरादारापासूनचे लेकर सुधारावं लागणार आहे, आणि ती लढाई आपल्याला कडेला लावायची. त्यामुळे पुढच्या काळात सुद्धा तुम्ही सगळेजण एकजूट राहत जा. कुठल्याही परिस्थितीत एकजूट फुटू द्यायची नाही. हाक मारली लगेच कामं धंदे सोडून दे जायचे आणि सगळ्यांनी एक जीवानं एकत्र येत जायचं. मी जर जातीवादी असतो तर ते बाबा दिसले म्हणून माझ्या हात आलं नाही, मला थांबलो होता. आता महादेव भैया मुंडेंचं प्रकरण मी उचलत नसतं. कोणाचं तरी लेख बाळ आहे, त्याच्या डोळ्यात पाणी आहे, एवढंच बघितलं. हे मराठींचे आमच्यावरती संस्कार.
तिच्यात आम्हाला जात दिसत नाही. तिचे आम्हाला लेकरं दिसते सोन्यासारखे. तिच्या डोळ्यातलं पाणी दिसतंय. तिला आलेला वनवास तेव्हा आम्हाला दिसतोय. आणि तिचा वनवास कमी झाला पाहिजे. कमीत कमी तिला वाटलं पाहिजे माझ्या पश्चात का होईना मी माझ्या नवऱ्याला न्याय देऊ शकले. म्हणून त्याच्यात आपण यासाठी पण गठीत करायला लावली. जो मुख्यमंत्री भेटत नव्हता त्यालाही ठेकायला आणलं. आपण कधीही आपल्या जीवनात जातीवाद नाही करत. आणि तुमच्या परळीतले सगळ्यात जास्त वंजारी बांधवाचेच काम माहिती आहेत माझ्याकडे. तुम्हाला माहित नसेल एखाद्याकडे सगळ्यात जास्त. आणि आपण सुद्धा आंतरवालीत आला ना त्या दारात वापस पाठवित नाही. मला जितकी ताकद लावता येईल तितके लावतो मी आणि त्याला न्याय देतो. काही काही तर माझ्या परस्परच प्रश्न सोडून घेते. काही काही इकडूनच म्हणते मी जारण पाटलाकडे जाईन मग तोवर तर इकडे मिटलंय बाबा त्याचं. काही काही इकडे इकडंच. मग त्यांचे कोणी असते ना दबडे डुबडे देणे ते भीती कोणी असते ते लगेच नसेल तिकडं वाज जातो. तिकडून नको जो मी इकडे इकडेच करून देतो. तो काम होत आहे ना जाऊ घे जा म्हणा. काय करायचं मी उतरलं का कुठल्या मॅटर मध्ये मी टिकतोच खाली का तो आपल्याबद्दलच असतं भाऊ. ना ते लागलं ना सोडत नसतो मी. हा तुम्हीच मजा करा तुम्हीच राजकारण करा फक्त माझ्या समाजाला त्रास देऊ नका एवढीच माझी अपेक्षा आहे. आयुष्यभर सत्ता तुम्हीच बघा काही घेण देण नाही माझ्या राजकारणात दिसताना. आम्ही तुमच्या सोबत. हा हे सुद्धा छाती ठोकून सांगतो. पण मराठ्याला त्रास नाही द्यायचा. मग ते कोणचा कोपरा असू द्या महाराष्ट्रातला आपण उभाच आहे. तुम्ही काळजीच नाही करायची. फक्त लेकर बाळ शिकवा आणि एकजूट राहा. हे दोनच मी तुम्हाला हात जोडायसाठी इतक्या लांब आलो. लेकर बाळ शिकवल्याशिवाय पर्याय नाही. आता आरक्षण मिळालंय. पोरांना खूप शिक्षण घेऊ द्या. कुणबीचे प्रमाणपत्र काढा. कुणबी म्हणजे शेतकरी काही लाज नाही त्याच्यात. चांगल्या चांगल्याकडे आहेत. आपण तर लय गरीब आहेत. प्रमाणपत्र काढा सगळेजण. नसल तर शोध मोहीम सुरू करा. परळी तालुक्याला आजच सांगून जातो मी. परळी तालुक्यात जेवढे मराठी आहेत तेवढ्या मराठ्यांना फोन करून सांगा एकमेकाला. तुमच्या तालुकाभर पाहुणे असणार आहेत. तुमच्या गावातला रेकॉर्ड शोधा म्हणून. ग्रामपंचायत मध्ये रेकॉर्ड आहे. पोलीस पाटलाकडे रेकॉर्ड आहे. तुमच्या जन्म मृत्यूचा तिथं पण पुरावे. तुम्ही 33-34चा रेकॉर्ड शोधा. जुन्या राष्ट्राला शोधा. आणि इथं पुढंच नाही सापडलं तहसीलचा पण रेकॉर्ड आहे. तुम्ही रजिस्टर ऑफिस मध्ये जा तिथं पण रेकॉर्ड आहे. पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा रेकॉर्ड आहे आणि कारागृहात सुद्धा रेकॉर्ड आहे. रेकॉर्ड शोधायच्या मागं लागा. ग्रामपंचायत मध्ये सुद्धा भरपूर आहे. सरपंचाला ग्रामसेवकला कामाला लावा रेकॉर्ड शोधायचे. आणि कुठे इथं नाही सापडला तुम्हाला कुठंच तर आपल्या प्रत्येकाच्या घरात पेट्या आहेत. पेट्या कळत आहेत तुम्हाला का नुसत्या निवडणुकीचाच कळत आहेत. प्रत्येकाच्या घरात पेट्या आहेत. आपल्या आज्याच्या पंजाच्या त्याच्यात रजिस्टर आहेत बघा ठेवल्या. जुन्या 5 रुपयाच्या 10 रुपयाच्या पूर्वीच्या. त्या फारसी असत्या उर्दू असत्या त्या मोडी लिपीत असत्या. त्या रजिस्टऱ्या बाहेर काढा. इथून गेलं का पेट्या सापायला सुरू करा. तुमच्या बिल्डिंगला काही किंमत नाही तुम्ही बांधलेल्या इतके त्या पेटीला किंमत आहे. कारण त्याच्या सोन्यासारखा खजाना आहे. त्याच्यात आपल्या लेकरा बाळाचं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कल्याण होणार आहे. त्याच्यात नोंदी आहे कुणबी असलेल्याच्या. देवस्थानाचा रेकॉर्ड शोधा. तुमचं देवस्थान जुनं असणार आहे वैद्यनाथाचं. मी नाशिकला गेलो त्र्यंबकेश्वरला 22 खोल्या रेकॉर्ड सापडला तिथं. 22 खोल्या. लोकांचं आयुष्याचं कल्याण झालं. तुमचा इथला रेकॉर्ड शोधा. आपले पूर्वी दहावे पुढे जात होते. ते 10वे शोधा पुढे जात होते. तिथं सुद्धा रेकॉर्ड आहे. पूर्वी जात लिहिली जायची त्या 10व्याच्या नोंदीच्या पुढे. त्याच्यातून आयुष्याचं तुमच्या लेकराचं कल्याण होणार. त्या नोंदी शोधा. पेटी सुद्धा आहे. मला वाटतं इकडे लातूरला कुठं पेटी शोधायचं सांगितलं मी. एक जणांनी पेटी शोधायला सुरू केली. त्याला सोनं सापडलं. तुम्हाला सापडलं. त्या नादाने तरी त्याला ते सोनं सापडलं. रेकॉर्ड सापडला. कोणबी प्रमाणपत्र पण निघाले. आणि त्याची पोरगी एमबीबीएस ला लागली सुद्धा. आता 1 करोड रुपये लागतात एमबीबीएस ला. 1 करोड. प्रमाणपत्र असलं ना थोड्या फीस मध्ये तुमचं पोरगा एमबीबीएस होणार आहे. PSI होणार आहे. SP होणार आहे. प्रत्येक क्षेत्रात जाणार आहे. नांदेडला एक आपला IPS झालाय आता कुणबीतून. लेकरं 5-6 वर्षात खूप नोकऱ्या जाणार आहे. पण रेकॉर्ड शोधा. गप्प बसू नका. इथं नसेल तर पाहुण्याकडे. आणि आपलं प्रत्येकाचं गाव मूळ गाव नाहीये.
आपण 100 वर्षापूर्वी 150 वर्षापूर्वी कोणतं ना कोणतं तरी दुसरं गाव आहे आपलं, ते गावात तिकडं सुद्धा शोधायला जा, तिकडचा रेवकाड सुद्धा सापडला तरी तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळतील, कारण प्रत्येकाचं आडनाव बदललंय आणि गाव सुद्धा बदललंय, तिकडे सुद्धा रेवकाड आहे. आणि काहीच नाही झालं तर आता आपण 2 सप्टेंबरचं जे काढलेलं आहे, तुमच्या आडनावाचा माणसाचे पुढे निघेले असले की झालं तुम्हाला मिळालं, कारण आपलं कुळच एक आहे सगळ्यांचं. त्याच्यावर सुद्धा आता प्रमाणपत्र सुरू झालेत आणि होतील सुद्धा. मी ही माहिती मला तुम्हाला देणं गरजेचं होतं. आता लय वेळ उभा राहिलो, मला लय वेळ दम निघत नाही. काय झालं? काही नाही, मी असलं होत नसतं म्हणून, कारण मी बी लय सुईचा नाही, मी काय संत नाही ना. आपलं मग डोकं गरम झालं की पुढचा कार्यक्रमात जायत असतो मी. आळा उभा कसा इथून पुढच्या काळात जाता जाता फक्त माय मावल्या आणि इथं बसलेल्या सगळ्या बांधवांना सांगतो, हाक मारली की उभाराच, काम धंदे सोडून जोपर्यंत मराठ्यांची एकजूट असेल तोपर्यंत मराठ्यांच्या पदरात यश आणि विजयच पडणार. आणि 19 तारखेला आपण आंतरवाली शिवजयंती ठेवली, सगळेजण आंतरवाली द्या शिवजयंतीला, कुणी गैरहजर राहू नका. पण सकाळी सूर्य उगताच फुल टाकायचं राजाच्या पायाला. सूर्य उगता क्षणी राजाच्या पायावर फुल पडलं पाहिजे. परत म्हणतात गार आहे, थंडी लय वाजते, लय ऊनच आहे. बापापेक्षा आपल्या राजापेक्षा आपल्याला आयुष्यात काही मोठं नाही, सगळ्यात मोठा देव आपला. अजिबात विचार नाही करायचा थंडीचा आणि कशाचा. सूर्य उगता आपल्याला राजाच्या पायावरती फुल टाकायचं. शिवजयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारीला आम्ही आता सोमवारपासून ग्राउंडची तयारी करायला लागलो. सगळेजण एकजूट राहा, त्याच्यात आपलं हित आहे. कोणाला अडचणी आल्या सांगत चला, नाही प्रश्न सुटला माझ्याकडून तरी चालन, पण माझं दुःख मी तुम्हाला सांगत चलन, तुमचं मला सांगत चला. अशीच आपली एकजूट राहू द्या आणि आपला समाज आपण मोठा करत राहू. तुम्हाला या सप्ताहाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. रामकृष्ण हरी, जय शिव. या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोजदादा जरंगे पाटील यांचे सहकारी मावळे गंगाधर नाना काळकुटे, अमोल तोर, धनंजय देशमुख, पांडुरंग तारखे सरपंच या सर्व मावळ्यांचे. अरे सगळे जर नाव घेतले ना, मला राज्यात सगळे नाव घेत बसा लागला आणि या गादाही सगळं ते म्हणून दुसऱ्या बारी गाडीच घेऊन येत नाही. असा लफडा असतंय. चला येतो हा, सगळ्यांना जय शिवराय. मला परवानगी द्या. सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे, भोजन केल्याशिवाय कोणी या ठिकाणाहून जाऊ नये. अखंड हरिनाम सप्ताहासाठी जी पाहुणे मंडळी आलेली आहे त्यांना विनंती आहे की भोजन केल्याशिवाय कोणी या ठिकाणाहून जाऊ नये. याच पारगावचे पाहुणे भोजन मंडळ सर्वांना विनंती आहे, मंदिरावर भोजन करण्याकरता बसून घ्यायचं आहे. बाहेरगावचे पाहुणे भोजन मंडळ मंदिरावर छतावर बसून घ्यायचं आहे. आणि सर्व पाहुणे मंडळींनी विनंती आहे, स्वयंपाकघराकडे जायचं आहे. तरुण मंडळ स्वयंपाकघराकडे जा. गावातील भजनी मंडळ थोडं थांबा. बाहेरगावचे भजनी मंडळ, पाहुणे भजनी मंडळ मंदिरावर पंक्ती धरायचं आहे.